महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचं सत्र अजूनही सुरूच आहे। उद्या वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत। ठाणे आणि रत्नागिरीसह नाशिकच्या जागेवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। उद्या तरी या वादग्रस्त जागांवर तोडगा निघतो का, एकमत होतं का, हे बघणं आता महत्त्वाचं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। नेमकं काय अपेक्षित आहे वर्षावरच्या उद्याच्या बैठकीतून? अमोल, खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण या बैठकांचा सपाटाच लागलेला पाहतोय। महायुतीमध्ये विशेषतः आपल्याला सातत्यानं वारंवार, अगदी दररोज म्हटलं तरी हरकत ठरणार नाही, अशा प्रकारे बैठका पार पडताना दिसत आहेत। उद्याच्या ज्या बैठका असतील त्या प्रामुख्यानं 3 जागांवर जो तिढा आहे तो तिढा सोडवण्यासाठीच्या बैठका असतील। नाशिकची जागा आहे, ठाण्याची जागा आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासंदर्भातली जी जागा आहे त्या जागांवरचा तिढा सोडवण्यासाठी। आता रत्नागिरी सिंधुदुर्गचा विचार करायचा झाला तर भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत। जवळपास त्यांचं नाव महायुती मध्ये सुद्धा निश्चित झाल्याचं बोललं जाते। मात्र दुसरीकडे उदय सामंत जे मंत्री आहेत राज्याच्या सरकारमध्ये, शिंदेंचे अत्यंत निकटवर्ती आहेत, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत असे उदय सामंत यांचे बंधू असलेले किरण सामंत हे सुद्धा दुसरीकडे इच्छुक आहेत। नाशिक विषयी बोलायचं झालं तर नाशिकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ इच्छुक आहेत आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा बोललं जातंय। मात्र तिथले विद्यमान खासदार हे मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत, हेमंत गोडसे, आणि ते सुद्धा इच्छुक आहेत। त्याच्यामुळे त्यांची नाराजी जी आहे ती समोर येऊ शकते जर नाव जे आहे ते दुसऱ्या कोणत्या उमेदवाराचं घोषित करण्यात आलं तर। आणि ठाण्याविषयी बोलायचं झालं तर ठाण्याची जागा ही नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्यापपर्यंत निश्चित नाहीये। खरं तर ठाण्याची जागा ही परंपरागतरित्या शिवसेनेची राहिलेली आहे। मात्र आता शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे हे अद्याप ठाकरेंसोबतच आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये ठाण्याची जागा ही शिंदेंना देण्यात यावी का, किंवा मग ती जागा भाजप लढवणार का, हा पेच अद्यापपर्यंत कायम आहे। त्याच्यामुळे हा पेच सोडवण्यासाठी सुद्धा उद्याच्या बैठका महत्त्वाच्या असतील। 3ही लोकसभा मतदारसंघांमधील जे महत्त्वाचे नेते आहेत, संबंधित मंत्री असतील त्या विभागातले किंवा मोठे नेते असतील ते या बैठकांना उपस्थित असतील। आणि उद्या तरी या 3ही लोकसभा मतदारसंघांचा तिढा पेच जो आहे तो सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल, निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल विक्रांत। उद्या काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।